या जेजुरीच्या सिंहासनाचे दायित्व तुम्ही माझ्यावर सोपवले आहे। त्या अधिकाराने मी बानूला जेजुरी सोडून जाण्याचा आदेश देऊ शकते। तेव्हा तुम्हाला काय वाटतं? मी जेजुरीत राहावं करावं नये? काय हे गणेश? माते, तू अशी गप्प का आहेस? नको विचारूस मला। असं का? माझ्यावर रागवली आहेस का? माझं काय चुकलं आहे का? नाही, मी माझ्यावरच रागवले आहे। माझंच सगळं चुकलं आहे। असं नको ना म्हणू माते। माता म्हणतोस आणि मला तू काही सांगतही नाहीस। त्या बानूला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींचे दर्शन झालं हे तुला ठाऊक असूनही तू मला का नाही सांगितलंस? हे काय करतोयस तू? पण तू कुठे मला सांगितलंस की तुझ्या आणि पार्वतीची भेट कशी झाली ते? एवढी एकच सुखावह घटना घडली आहे। माते, मी एक सांगू? जर तुला खरंच बानू नको असेल तर लवकरच एक संधी चालून येईल। खरंच? पण तू काय निर्णय घेते आहेस ह्यावर सगळं अवलंबून आहे। तुला आजच कसं सुचलं हे सांगायचं? तुला सहाय्य व्हावे म्हणून। जर खरंच बानू जेजुरी सोडून गेली तर मी तुला खूप लाडू करून देईन आणि सगळ्यांना वाटे नाही। असं झालं तर काय होईल ह्याचा मीही विचार करतो। असंच होणार। काय करतेस? काय नाही, आपलं असंच। अरे उभा का आहेस? बस की वाईच। बा, तुला मला काय विचारायचं आहे का? अगं नाही, असं काय नाही बघ। बा, तुला खोटं बोलता येत नाही। तो तुला जे सांगायचंय ते सांग। देवाचं तुझं काय बोलणं झालं का आधी मध्ये? तुला बी ठाव आहे का देव 15 2 वेळाच येतात? अगं होय, पण आता देव आलं नाहीत। वय काय बाय काम असेल त्यासनी। या येळेला देव आलं ना का बैजवर बोलून घे समज। तुझ्या मनात काय आहे ते सांग, मी विचारते त्यासनी। असं किती दिवस चालायचं ग? गडावर माणसं देवी तुझा राग राग करतात, तुला देवाला एका ठिकाणी राहता बी येत नाही। समद्या मोर किती पान उतारा होत राहणार तुझा? मला ठाव आहे ग, मी असं बोललेलं तुला नाही आवडत, पण बोललं नाही ना तर माझा जीव राहत नाही बघ। मी नाही विचार करत या समद्याचा। एकदा देवांच्या पायावर यो जीव ओवाळून टाकलाय म्हणल्यावर माय बाप भाऊ बन देव समज तेच आहेत माझं। अनार माझ्यासाठी त्यांनी 12 वर्ष म्हातार होऊन चाकरी केली, तेव्हा आता मला हात राहायला न ग बाई। म्याच त्यासनी बोल लावलं तर काय मिळवल म्या? त्यांची इच्छा असेल तसंच होणार। अगं वय, पर उद्या देवासनी म्हाळसा देवींचं ऐकायला लागलं तर तू काय करशील? माते, बरे झाले आपण भेटलात। काही काम आहे का? मी श्री खंडेरायांकडे निघालो होतो। आख्यानात काय झाले हे आपण पाहिलेच। आता यापुढे काय करायचे
हा मला पडलेला मोठा प्रश्नच आहे. तुम्ही श्री खंडेरायांना भेटून या, मग बोलू आपण. नारायण नारायण. माते, मला असे वाटते की आपणही माझ्यासोबत श्री खंडेरायांकडे यावे आणि माझ्या म्हणण्याला सहमती द्यावी. परंतु आता तर तुम्ही थेट त्यांच्याकडे जायला निघाला होता ना. हो, पण आपण भेटलात आणि माझ्या मनात असा विचार आला. मुनिवर, मला वाटतं की तुम्ही जाऊन यावं. माते, माझ्यासाठी हा गंभीर प्रश्न आहे. माझी आपणाला प्रार्थना आहे की आपणही माझ्यासोबत श्री खंडेरायांकडे यावे. आपण असलात तर ते माझे म्हणणे गंभीरपणे घेतील. बर, चला. नारायण नारायण. लक्ष्मी देवी, मुनिवर, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. देवा, आख्यानात राजसभेत जे काही घडले त्यानंतर आता पुढे काय आणि कसे करायचे? म्हाळसा हट्ट सोडत नाहीये आणि तिला बानू जेजुरीतच नकोय. आतापर्यंत गोष्ट वेगळी होती, परंतु आता असं असेल तर त्यावर काय उपाय करायचा याचा विचार करावा लागेल. होय, ती वेळ आली आहे. देवा, तुम्ही काय विचार केला आहे? हाच की म्हाळसेला कसं समजून सांगावं आणि बानूला जेजुरी बाहेर जावं लागू नये ह्यासाठी काय करावं. परंतु म्हाळसा देवींसमोर काही पर्याय ठेवावेत असं मला वाटतं. देवा, या आधीही अशी परिस्थिती आली होती. तेव्हा आपला बानूशी विवाह झालेला नव्हता आणि बानूकडे कसे जायचे हा प्रश्न होता. त्यावेळी सारीपाट हा पर्याय होता. सारीपाट? म्हाळसा ते स्वीकारणार नाही. म्हाळसेला ठाऊक आहे की सारीपाट खेळून तिच्या हाती काहीच लागलं नाही. मला असे वाटते की त्या सारीपाट खेळायला तयार होतील. हा सारीपाट कोणामध्ये खेळला जाणार? श्री म्हाळसा देवी आणि बानू यांच्यामध्ये. पण बानूला सारीपाट खेळता येत नाही. देवा, खेळाच्या पूर्वतयारीचा जो वेळ असेल त्या वेळात आपण तो तिला शिकवावा. मुनिवर, तरी पण ही स्पर्धा एकेरी होईल, कारण म्हाळसा सारीपाटात अत्यंत कुशल आहे. तिला हरवणं एवढं सोपं नाही. देवा, हीच गोष्ट महत्वाची आहे. ती कशी काय? श्री म्हाळसा देवींना सारीपाटाच्या खेळासाठी हीच गोष्ट सांगायची की त्या किती कुशल आहेत आणि बानूला हरवणे किती सोपे आहे. देवी, मुनिवर जे काही म्हणत आहेत त्यावर तुमचे म्हणणे काय? खरं तर हे सगळं एकदम स्वीकारणं एवढं सोपं नाही, परंतु दुसरा काय पर्याय आहे आपल्याकडे? त्यामुळे ह्यावर विचार करावा असं मला वाटतं. पण म्हाळसा सारीपाट खेळायला सिद्ध होणार नाही. मला देखील असंच वाटतं, कारण सर्व लोकांसमक्ष सारीपाट खेळणं त्यांना आवडणार नाही. परंतु जर या सारीपाटाची गुप्तता पाळली गेली तर त्या सारीपाट खेळण्यास तयार होऊ शकतात. याचा अर्थ हा सारीपाट खेळला जाईल तो काही अटींवर, आणि या सारीपाटाच्या खेळासाठी दोघींनाही पुन्हा काहीतरी पणाला लावावं लागेल. ह्या खेळात पण काय असेल हे आपण नंतर पाहू, परंतु बानूला जेजुरी सोडून जावं लागू नये हे साध्य होईल असं आपण बघूया. लक्ष्मी देवी, मुनिवर, आपण फार मोठ्या गोष्टीला हात घालतो आहे.
जर बानू ह्या सारीपाटात जिंकली तर तिला जेजुरी सोडून नाही जावं लागणार, पण जर म्हाळसा जिंकली तर बानूला सर्व काही सोडून जावं लागेल. आणि ह्या साऱ्यात बानूला देखील सहभागी करून घ्यायचं का? देवा, परंतु प्रत्यक्ष आपण तिला खेळ शिकवणार म्हटल्यावर बानू पराभूत होईलच कशी? सारीपाठ हा असा खेळ आहे की दान काय पडणार आहे हे कोणालाच माहित नसतं. मीही सारीपाठात पराभूत झालोच होतो. परंतु देवा, तुम्हाला तेच तर हवे होते. होय, पण आजही मी सांगतो की तो खेळ मी एका खेळासारखाच खेळलो होतो. त्यात मी कोणत्याही शक्तीचा आधार नव्हता घेतला. देवा, काहीही झालं तरी सगळी सूत्र तुमच्याच हातात आहेत, त्यामुळे निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. प्रधानजींना ह्या गोष्टींची कल्पना द्यावी लागेल. त्यांना मी सांगेन, परंतु आता आपण पुढे जाऊया असं मला वाटतं. पण म्हाळसेला हे कोण सांगणार? अर्थातच तुम्ही देवा. नाही, कल्पना तुमची आहे तेव्हा हे तुम्हीच सांगावे. हे कार्य अतिशय कठीण आहे देवा. हो ना, पण जसे तुम्ही मला सोपे करून सांगितलेत तसेच ते म्हाळसेला सांगावे. नारायण नारायण. मुनिवर, आता तुम्ही माघार का घेत आहात? तसे नव्हे माते, मी म्हाळसा देवींसमोर असे काही बोलून जाऊ नये की ज्यामुळे अर्थाचा अनर्थ व्हायचा. आता इतक्या अनुभवानंतर असं काही होणार नाही असं मला वाटतं. मुनिवर, आधी म्हाळसेला ह्या खेळासाठी सिद्ध करा आणि मग बानूला सांगा. नारायण नारायण. परंतु देवा, हे आजच सांगायला हवे का? शुभस्य शीघ्रम, विलंब कशाला. तेव्हा कामाला सुरुवात करा. जशी आज्ञा. नारायण नारायण. देवी, हे कार्य सोपे नाही, तेव्हा निर्णय घेताना सावधानता बाळगा. होय देवा. देवी, देवी, कुणीच कसे नाही. देवी, देवी, प्रणाम देवी. पूर्वकल्पना न देता चालू. आसन ग्रहण करावे मुनिवर. नाही, नको. आज बानूच्या वाड्यावर न जाता इकडे कशी वाट चुकलात? आख्याना व्यतिरिक्त आपली भेट नाही देवी, म्हणून आलो. अंतःपुरात कसली गुप्त भेट सुरू होती? अगदीच अनौपचारिक, विशेष असे काही नाही. या जेजुरी गडावर कुठे काय सुरू आहे हे मला इथे बसूनही कळतं मुनिवर. मी समजू शकतो देवी. आपण राज्यकारभारात अत्यंत कुशल असल्यामुळे आपले सर्वत्र लक्ष असणे स्वाभाविक आहे. आपण सम्राज्ञी आहात. हो, पण हे स्थान काय आहे हे कुणालाच ठाऊक नाही. या सिंहासनाचा अधिकार काय आहे हे कुणालाच कळलं नाही बहुतेक. देवी, आपण असे का म्हणता आहात? या सिंहासनाचे महत्व सर्वश्रुत आहे. श्री खंडेराय इथे नसताना 12 वर्ष आपण प्रजेचे पालन आणि संरक्षण केले. हे कुणी कसे विसरेल? पण या सिंहासनाच्या अधिकाराचा उपयोग मी कसा करू शकते
ह्याची कल्पना तुम्हालाही नाही मुनिवर. क्षमा असावी देवी, परंतु मला नाही समजले. तुमच्या शिष्येचे काहीच दिवस राहिले आहेत आता या जेजुरीत. खूप सहन केलं मी, खूप संधी दिली, पण आता नाही. केवळ भावनेने राज्यही चालवता येत नाही आणि संसारही नाही मुनिवर. आपण काही निर्णय घेतला आहे का? निर्णय मी केव्हाच घेतला आहे, केवळ तो अंमलात आणण्याची वेळ पाहते आहे. तुमच्या बानूला मी सम्राज्ञी म्हणून ही जेजुरी सोडण्याचा आदेश देणार आहे. आणि मुनिवर, तुम्हाला ठाऊकच आहे की मी निर्णय घेतल्यावर काय होतं ते. नारायण नारायण. खूप अनपेक्षित होतं ना? हो, म्हणजे मलाही खूप अनपेक्षित होतं. चौथीची वरात वाजत गाजत दारात आली ते. हो, मी समजू शकतो. काहीतरीच काय मुनिवर, हे म्हाळसाचं दुःख आहे. ते तुम्हालाच काय, कुणालाच नाही समजणार. कारण म्हाळसाने जे खंडेरायांवर प्रेम केलं आहे ते कुणीही नाही करू शकत. नारायण नारायण. आता हे लगेच जाऊन बानूला सांगू नका. नाही देवी. तिलाही कळू द्या ना. अनपेक्षित गोष्टी समोर आल्या की काय वाटतं ते. हो, तिला कळायलाच हवं. तुम्हाला विचारायचे राहूनच गेले. तुम्ही काय सांगायला आला होतात? नारायण नारायण. मी जे सांगायला आलो होतो ते राहूनच गेले. त्यासाठी पुन्हा योग्य वेळ पाहावी लागेल. मुनिवर, आपले दर्शन व्हावे एवढीच इच्छा होती देवी. मुनिवर, तुम्हाला असत्य बोलावं लागतंय हो ना? खरं तर हो, परंतु योग्य वेळ असेल तेव्हाच बोलेन. मी वाट पाहीन. आज्ञा असावी. देवी, तुम्ही प्रयत्न करून पहा. अन्यथा बानूला जेजुरी बाहेर घालवण्याचा माझ्याकडेही एक उपाय आहे. येतो. नारायण. मला कळालं नारद मुनी इथे आले होते. काय म्हणाले काय ते? तू चौकशा का करतेस? म्हणजे मी काही विचारायचंही नाही? सांगते. त्यांना काहीतरी सांगायचं होतं मला, पण मी त्यांना काही सांगण्याची संधीच दिली नाही. पण असं का? कारण मला काय म्हणायचं आहे, मी काय ठरवलं आहे हे मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. कशाला त्यांना काही सांगितलंस? तू आख्यानाच्या वेळी राज्यसभेत त्या बानूला जेजुरी बाहेर काढण्याचा आदेश देणार हे आधी कोणाला कळायला नको होतं? ते नाही सांगायचे कोणाला. अगं, पण मला त्यांच्याबद्दल असं कळालं की ते इकडची गोष्ट तिकडे करतात म्हणून. कळू दे, तू नको काळजी करूस. आता मीही तोपर्यंत नेवासेला जाणार नाही जोपर्यंत ती बानू या जेजुरी बाहेर कायमची जात नाही. राज्यसभेत बोलायला मीही पुढे मागे पाहणार नाही. नको, तू काही बोलू नकोस, मी बोलेन. या निर्णयाच्या मध्ये देव येतीलच. आई, तू बघच मी उद्या काय करते ते.